नमो बुद्धाय. आज आपण वर्षावास व उपोषण याविषयी संपूर्ण माहिती पाहू. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाली आहे. तर आपण अगोदर वर्षावास म्हणजे काय ते पाहू. वर्षा म्हणजे पाऊस व वास म्हणजे एका ठिकाणी राहणे, वास करणे. वर्षावासाचा कालावधी हा आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत असतो. हा कालावधी अत्यंत पवित्र असतो. आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये सुद्धा ही माहिती बघितलेली आहे की या काळात भिक्षू संघ एकाच ठिकाणी राहून शील, समाधी, प्रज्ञा याचे आचरण करतात. बुद्धाच्या काळात भिक्षू संघाला भिक्षाटनासाठी बाहेर जावे लागे. वाटेत ते पावसात भिजत असत. त्यामध्ये काही भिक्षू वयस्कर असत, काही आजारी असत. भिजल्यामुळे ते अधिक आजारी पडत असे. तसेच शेतात पेरणी झालेली असल्यामुळे पीक उगवलेले असे ते त्यांच्या पायाखाली तुडवले जायचे व त्यामुळे पिकाचेही नुकसान होत होते. तसेच दुसरे म्हणजे भिक्षूंना 12च्या आत भोजन मिळत नसे. कधी नदी, ओढे तुडुंब भरून जायचे. ह्यामुळे सुद्धा भिक्षूंची परेशानी होत असे. ही व अशी बरेच कारणे असल्यामुळे बुद्धाने त्यांना वर्षावासाची अनुमती दिली की तुम्ही ह्या वर्षावासाच्या काळात इकडे तिकडे न फिरता एकाच ठिकाणी राहून शील, समाधी, प्रज्ञा याचं आचरण करा. आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे. भगवंताने सुद्धा सारनाथ येथे पहिला वर्षावास केला. वर्षावास हा कोणी करावा तर वर्षावास हा भिक्खू संघाचा असतो. तेही उपसंपन्न भिक्खूचा असतो. उपासक उपासिकांसाठी वर्षावासाचा कालावधी पुण्य संपादन करण्याचा असतो. त्यामध्ये आपण अष्टशिलेचे पालन करून उपोषण धारण करावे हेही बघितले. उपोषण हे महिन्यातून 4 वेळा येते. कृष्ण अष्टमी, शुक्ल अष्टमी, चतुर्दशी व पौर्णिमा. कृष्ण अष्टमी म्हणजे अंधारात येणारी अष्टमी. कृष्ण म्हणजे काळोख, अंधार. नंतर येते चतुर्दशी. चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या अगोदरचा एक दिवस, तेव्हा पूर्ण काळोख असतो. नंतर येते शुक्लाष्टमी, तेव्हा अंधार कमी कमी होत जातो. नंतर येते पौर्णिमा. उपोषण हे कसे पालन करावे हेही बघितलेले आहे की उपोषणाच्या दिवशी सकाळी 6 ते 8च्या दरम्यान नाश्ता करावा. दुपारी 12 वाजेच्या आत भोजन घ्यावे. भोजन कोणते घ्यावे यावर बंधने नाहीत. तुमच्या शरीराला योग्य राहील ते भोजन, तो आहार घ्यावा. संध्याकाळी 5 ते 9च्या दरम्यान लिंबू पाणी, गुळ पाणी किंवा ज्यूस घ्यावा. जर कोणी आजारी असेल किंवा प्रवासात असेल तर ते आहार घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचे शील भंग होणार नाही. बरेच जणांना हा प्रश्न पडला की उपोषणाचे पालन कोणी करावे. तर सगळ्या वयोगटातल्या उपासकांनी याचे पालन करावे. त्यामध्ये वयाचे बंधन नाही किंवा जे बौद्ध आहेत त्यांनीच याचे पालन करावे असेही नाही. तर सर्व जाती धर्मातील लोक हे उपोषण पालन करू शकतात. बुद्धाचा धम्म हा सर्वांसाठीच आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण बघितले की सर्व जाती धर्माचे लोक बुद्धाचे उपासक होते. कारण बुद्धाचा धम्म हा आशु फलदायी आहे, म्हणजेच तात्काळ फळ देणारे आहे. त्याचे आचरण करणाऱ्याला तेव्हाच्या तेव्हाच लाभ होतो. उदाहरणच पाहायचे झाले तर कितीतरी उदाहरणे आहेत. त्यात डाकू अंगुलीमाल असेल किंवा आम्रपाली असेल. जे धम्माचे आचरण करतात त्यांचे भले होते, मंगल होते. कारण पंचशिलेचा अर्थच असा आहे की मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. त्यात आणखीन 3 शिलाचे पालन करून आपण अष्टशिलाचे पालन करू शकतो. ते 3 शील म्हणजे मी अवेळी भोजन ग्रहण करणार नाही. दुसरे, मी नाच गाणे, वाद्य वाजवणे करणार नाही किंवा तसे करणाराची स्तुती करणार नाही. मी TV, मोबाईलवरील मनोरंजक गोष्टी पाहणार नाही ज्या की डोळ्यांना सुख देणाऱ्या आहेत. मी डोक्याला गजरे लावणार नाही. मी आभूषणे धारण करणार नाही, सुगंधी द्रव्य वापरणार नाही. आणि तिसरे आहे उच्च आरामदायी आसनाचा मी वापर करणार नाही. उच्च आरामदायी म्हणजे
ज्याने गर्व अहंकार उत्पन्न होईल अशा आसनाचा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 12ही महिन्यातील 4-4 दिवस उपवासात पालन करू शकता व त्याचे 12ही महिने लाभ आहेत. आता वर्षावासामध्ये आपण जास्तीचे दान पुण्य करावे. विहारात जाणे शक्य असेल तर विहारात जावे. भंतेजी ह्या काळात विहारात असतात. त्यांची धम्मदेशना ऐकावी. त्यांना भोजन दान द्यावे किंवा तुम्हाला जे दान देता येईल ते द्यावे. घरामध्ये बुद्धाचा फोटो किंवा मूर्ती असते तर त्यापुढे दररोज मेणबत्ती अगरबत्ती लावावी. शक्य झाल्यास फुले ठेवावी व दररोज वंदना घ्यावी. कमीत कमी पंचशील तरी. हे दररोज केल्याने घरात प्रसन्न वातावरण तयार होते. मनाला प्रसन्न वाटते. तसेच घरात लहान मुले असतील तर त्यांनाही सवय लागते. तेही दररोज बुद्धाला हात जोडायला लागतील. शक्य असेल तर दररोज 10 मिनिटं तरी ध्यान करावे. तर ह्या 3 महिन्याच्या काळात आपण महिन्याची 4-4 दिवस अष्टशिलेचे पालन करू व वरील गोष्टी करू. ह्यामुळे आपल्याला निश्चित लाभ होणार आहे. कारण तथागतांनी सांगितलेले आहे की अष्टशिलेचे जो पालन करेल ती व्यक्ती जी इच्छा व्यक्त करेल ती पूर्ण होईल. तेव्हा आपण अष्टशील पालन करू व आपले मंगल करून घेऊ. तर हे होते वर्षावास व उपवास याविषयीची माहिती. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.